माय माऊली नमस्कार. आज कृष्णाष्टमी. कैलासवासी दुर्गा भागवतांनी लिहिलेली सर्वोत्तम पोस्ट कृष्णा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अभिवाचनातनं एक प्रयत्न. तुला कसलं संबोधन लावायचं कृष्णा? तू आकाशासारखा वाटतोस मला. आकाश कसं सतत माथ्यावर असतं, आपण जेथे जाऊ तेथे सोबत करतं, पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत बरं का. खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस. आधी येते ते आकाशाची गडद निळाई, त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस छानसं. तुझं मोरपीस बरं का. तुझ्या इतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बरं का. प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळेतच ते नातं त्यागून मोकळाही झालास. कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्या मागे त्या माणसाचं काय झालं असेल तुझ्याशिवाय? तुझं सगळंच अतर्क्य. तू प्रचलित नियम मोडलेस, जन्म घेतलास, वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास, नंद यशोरेकडे गोकुळात वाढला, दही दुधाच्या चोऱ्या केल्या, भलत्या वयात गोपिकांची छेड काढली. सुदामा, अर्जुन, उद्धवा यांचा मित्र तू होताच, पण द्रौपदीचा सुद्धा सखा झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. बाईचा मित्र ही संकल्पनाच नव्हती तुझ्या आधी. आपल्याकडे तो स्त्रीचा पिता, पती, पुत्र असावा अशी आपली समज रीत बरं का. विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतीक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्या आधी घेतलं जातं. पुढे अष्टनायिकांचा पती झालास, तरी जरासंघाच्या तावडीतून सोडवलेल्या 16 शस्त्र स्त्रियांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सुरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदातून मांडलं. मिरीने तुला नटनागर गिरीधारी म्हणत साथ घातली. एक सांग, तू अनेक नाती निभावलीस, पण जीव जडवलास तो फक्त राधेवर. खरं सांग ना, खरं ना? गोकुळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत. गीतेत यदा यदा ही धर्मस्य म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं. पण आता युद्धासाठी नको रे येऊस. आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय. यावर नात्याचे पूल बांधायला ये बरं का. आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल, पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल. कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये. कृष्णा, परत एकदा बासरीत सूर भरायला ये. वरील लिखाण दुर्गा भागवत यांना पुनश्च नमस्कार करते.